नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 13 ऑगस्ट 2025. शेतकरी मित्रांनो, आजपासून संपूर्ण राज्यात मोठी अतिवृष्टी ही होणार आहे. राज्यातील काही भाग जिल्ह्यांमध्ये आज मोठा मुसळधार पाऊस हा होणार आहे. तर जाणून घेऊया हा पाऊस राज्याच्या नेमक्या कोणकोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही. त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शेतकरी मित्रांनो, आज संपूर्ण विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, वाशिमच्या भागात आपल्याला मोठी अतिवृष्टी आज झालेली पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या भागात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. तसेच 14 आणि 15 ऑगस्ट रोजी मराठवाड्यात मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर या भागात आपल्याला सर्वत्र मोठा पाऊस जोरदार वाऱ्यासह पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, कोकणपट्टीतील हवामान बघायचं झालं तर संपूर्ण कोकणात आजपासून 14, 15 ते 20 ऑगस्टपर्यंत दररोज मोठा पाऊस होणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागांमध्ये मोठा पाऊस आपल्याला आजपासून ते पुढील 4 ते 5 दिवस झालेला पाहायला मिळणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान झालेला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तसेच राज्यात उद्यापासून जोरदार पाऊस सुरू होणार आहे. 14 तारखेला देखील मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात हा मोठा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळणार आहे. 15 तारखेला देखील राज्यात मोठा पाऊस पाहायला मिळणार आहे. अशाच प्रकारे 16, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी देखील राज्यात पाऊस झालेला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आजपासून पुढील 8 दिवस राज्यात हे मोठे पावसाचे असणार आहे. तसेच ऑगस्ट महिन्याच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यात यावर्षी जास्त पाऊस होणार आहे. सरासरीपेक्षा ऑगस्ट महिन्यात यावर्षी जास्त पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.